मंडळी, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सनातन शास्त्र या आपल्या पॉडकास्टमध्ये. आज आपण एका अतिशय रंजक विषयावर डीप डाईव्ह करणार आहोत. नक्कीच. आणि आजची चर्चा खरोखरच डोळे उघडणारी असणार आहे. अगदी. म्हणजे श्रोते हो, एक विचार करा, जर मी असं म्हटलं की आधुनिक विज्ञानातील आणि गणितातील अत्यंत प्रगत मानली जाणारी फ्रॅक्टल ही जी संकल्पना आहे ती आपल्या हजारो वर्षांपूर्वीच्या प्राचीन ऋषीमुनींना आधीच माहीत होती, तर विश्वास बसेल का? खरं तर सहजासहजी कोणाचाच यावर विश्वास बसणार नाही. तेच तर. आणि म्हणूनच आज आपण याच प्रश्नाचा शोध घेणार आहोत. आजचं आपलं मिशन हेच आहे की सनातन ज्ञानाची रचना खरोखरच एखाद्या फ्रॅक्टल पॅटर्नसारखी आहे का? या विषयावर बोलताना मला खूप उत्साह येतोय, पण मला वाटतं आपण आधी फ्रॅक्टल म्हणजे काय हे थोडक्यात समजून घ्यायला हवं, म्हणजे आपला बेस पक्का होईल. हो, लेट्स एक्सप्लोर दिस टुगेदर. नक्कीच आपण एकत्र याचा शोध घेऊया. तर फ्रॅक्टल म्हणजे सोप्या भाषेत असा एक पॅटर्न जो प्रत्येक स्तरावर म्हणजे प्रत्येक स्केलवर स्वतःची पुनरावृत्ती करतो. अगदी बरोबर. म्हणजे समजा आपण ब्रॉकोलीचा एखादा तुकडा घेतला किंवा एखाद्या झाडाचं पान पाहिलं, त्याचा अगदी छोटा भाग जरी आपण सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला तरी तो हुबेहूब त्या संपूर्ण ब्रॉकोलीसारखा किंवा मोठ्या झाडासारखाच दिसतो. हो. आणि व्हॉट्स फॅसिनेटिंग हिअर इज येथे सर्वात आकर्षक गोष्ट हीच आहे की सनातन परंपरेत हा केवळ गणिताचा किंवा भूमितीचा भाग नव्हता. अच्छा. हो, तो या संपूर्ण अस्तित्वाचा आणि चेतनेचा मूळ धर्म मानला गेला आहे. आपल्या ऋषींनी हे केवळ कागदावर मांडून ठेवलं नाही, तर त्यांनी त्यांच्या ध्यानातून याचा अगदी थेट अनुभव घेतला होता. ओके, लेट्स अनपॅक दिस. ठीक आहे, आपण हे थोडं उघडून पाहूया. गणितातील या फ्रॅक्टल संकल्पनेचा आपल्या प्राचीन तत्वज्ञानाशी नेमका कसा संबंध जोडता येईल? यासाठी आपल्याला वेदांमधील एका अत्यंत महत्त्वाच्या तत्वाकडे जावं लागेल. ते तत्व म्हणजे यथा पिंडे तथा ब्रह्मांडे. म्हणजे जे सूक्ष्मात आहे तेच विश्वात आहे, असं काहीसा. अगदी तेच. ॲज इन द मायक्रोकॉझम सो इन द मॅक्रोकॉझम. हे मानवी शरीर आणि हे जे संपूर्ण विराट विश्व आहे ना, ते वेगळे नाहीत, ते एकाच फ्रॅक्टल रचनेचा भाग आहेत. क्या बात है. म्हणजे सृष्टीच्या रचनेतही हा पॅटर्न दिसतो का? हो तर. तुम्ही बघा सृष्टी कशी निर्माण झाली. सर्वात वरच्या स्तरावर आहे ब्रह्मा, जी एक अनंत आणि अथांग चेतना आहे. त्या अथांग चेतनेतून मग हिरण्यगर्भ म्हणजेच वैश्विक मन निर्माण झालं. त्यातून मग विराट म्हणजे हे आपल्याला जे दिसतंय ते दृश्यमान विश्व. आणि मग शेवटी आपण सगळे म्हणजे जीव. अगदी बरोबर. म्हणजे हे समजून घेण्यासाठी आपण एका होलोग्राफिक इमेजची अॅनालॉजी वापरू शकतो. जसं एखाद्या छोट्याशा बीजामध्ये संपूर्ण वटवृक्षाची माहिती आधीच लपलेली असते, तसंच काहीसं. हो, अगदी अचूक उदाहरण दिलेत. म्हणजे या रचनेतील प्रत्येक खालच्या स्तरावर त्याच्या वरच्या स्तराचा संपूर्ण ब्लूप्रिंट आधीच असतो. हो. आणि काश्मीर शैव दर्शन यावर खूप सखोल भाष्य करतं. त्यांच्या मते हे विश्व भगवान शिव म्हणजे शुद्ध चेतना आणि शक्ती यांच्यातून उलगडतं. अच्छा. म्हणूनच या जगातील प्रत्येक मानवी मन हे एक प्रकारे मिनी शिव आहे असं ते मानतात. आपली जी वैयक्तिक जाणीव आहे, ज्याला आपण आत्मा म्हणतो, ती त्या वैश्विक चेतनेचीच म्हणजेच ब्रह्मचीच छोटी आवृत्ती आहे. बापरे, हे खरंच खूप भारावून टाकणार आहे. पण मग मला सांगा, जर आत्मा आणि ब्रह्म एकाच रचनेचे भाग आहेत, तर या भौतिक जगात हे कसं काम करतं? भौतिक जगाचा विचार केला तर आपल्याला पंचमहाभूतांकडे जावं लागतं. आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी. बरोबर. पण हे तर वेगवेगळे ब्लॉक्स आहेत ना? खरं तर हाच तो फ्रॅक्टलचा खेळ आहे. वेदांतातील पंचीकरण सांगतं की हे घटक वेगळे नाहीत. प्रत्येक तत्वात इतर तत्वे सूक्ष्म स्वरूपात दडलेली असतात. एक मिनिट, म्हणजे पृथ्वीमध्ये फक्त माती नाहीये का? नाही ना. पृथ्वीमध्ये जल, अग्नी, वायू आणि आकाश हे देखील समावेले आहेत. अरेच्छा. हो. म्हणूनच कोणताही भौतिक घटक एकाकी नसून तो संपूर्ण विश्वाचा एक छोटा फ्रॅक्टल डेटा सेट आहे. हे तर खूपच गुंतागुंतीचं पण सुंदर आहे. मग मानवी शरीराविषयी जे 5 कोश सांगितले आहेत, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय, विज्ञानमय आणि तो सर्वातातला आनंदमय कोश. हां. तर हे कोश म्हणजे एखाद्या दुकानात एकावर एक ठेवलेले डब्यांसारखे आहेत का, किंवा त्या रशियन बाहुल्या असतात तसे? नाही. हा खूपच मोठा गैरसमज आहे. हे डब्यांसारखे किंवा एकावर एक रचलेले थर नाहीत. मग कसे आहेत? हे एकमेकांत मिसळलेले आणि संपूर्ण अस्तित्वाला एकाच वेळी प्रतिबिंबित करणारे थर आहेत.
आधुनिक भाषेत सांगायचं तर मानवी शरीर एक रिकर्सिव्ह फील्ड ऑफ अवेअरनेस आहे. रिकर्सिव्ह फील्ड ऑफ अवेअरनेस हे थोडं तांत्रिक वाटतंय. याचा रोजच्या जीवनातला अनुभव कसा घेता येईल? समजा एखाद्याच्या मनोमय कोशात म्हणजे मनात खूप भीती किंवा तणाव निर्माण झाला, तर ती भीती तिथेच थांबते का? नाही, मला वाटतं त्याचा श्वासांवर परिणाम होतो. अगदी बरोबर. ती भीती फ्रॅक्टलप्रमाणे खाली झिरपते, प्राणमय कोशात जाते आणि श्वास उथळ होतात. तिथून ती आणखी खाली अन्नमय कोशात जाते आणि आपले स्नायू ताठरतात. अच्छा, म्हणजे हे सगळे कोश एकाच माहितीची वेगवेगळ्या पातळ्यांवर पुनरावृत्ती करतात तर? हो, आणि निसर्गातही हेच दिसतं. झाडांच्या फांद्या बघा, नद्यांचे प्रवाह बघा किंवा आपल्या मानवी फुफ्फुसांची रचना बघा, हे सर्व फ्रॅक्टल्सचेच उत्तम नमुने आहेत. खरंच की. पण जर भौतिक जगात हे असं काम करतं, तर मग काळासारख्या अमूर्त गोष्टींचं काय? कारण आपण काळाला भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य अशा सरळ रेषेत बघतो. आधुनिक विज्ञानाचा तो दृष्टिकोन एकरेषीय आहे, पण सनातन तत्वज्ञानानुसार काळ हा सरळ रेषेत नसून तो चक्राकार आणि पूर्णपणे फ्रॅक्टल आहे. म्हणजे कसं? एका दिवसाचं उदाहरण घ्या. निर्मिती, स्थिती आणि लय हा पॅटर्न एका दिवसात असतो. सकाळी निर्मिती, दुपारी स्थिती आणि रात्री लय. आणि हाच पॅटर्न एका संपूर्ण आयुष्यातही असतो. जन्म, जीवन आणि मृत्यू. अगदी अचूक. आणि तोच पॅटर्न सत्य, त्रेता, द्वापर आणि कली या युगांच्या महाचक्रातही असतो. तो स्वतःचीच पुनरावृत्ती करत असतो. क्या बात आहे. आणि ध्वनीच्या बाबतीतही हेच लागू होतं का? मला लगेच ओमचं उदाहरण आठवतंय. हो, नक्कीच. ओम हे याचं सर्वात शक्तिशाली उदाहरण आहे. कारण त्यातही अ म्हणजे निर्मिती, उ म्हणजे स्थिती आणि म म्हणजे लय. हेच 3 टप्पे आहेत. आणि आपल्या नोंदीनुसार एक नियम असाही आहे की जेव्हा आपण मंत्र म्हणतो तेव्हा तो केवळीच आवाज नसतो, ती संपूर्ण विश्वाची फ्रॅक्टल आवृत्ती असते. अगदी 100% बरोबर. ध्वनी हा अत्यंत सूक्ष्म फ्रॅक्टल आहे. आणि मला वाटतं आपला प्रत्येक श्वास आणि आपल्या हृदयाचा प्रत्येक ठोका हा सुद्धा याच वैश्विक लयीचा एक छोटा भाग आहे. हो, आणि फक्त ध्वनीच नाही तर आपल्या ऋषीमुनींनी या चेतनेला भूमितीच्या रूपातही मांडलं आहे, ज्याला आपण सेक्रेड जॉमेट्री म्हणतो. श्रीयंत्रासारखं? अगदी. श्रीयंत्राच्या मध्यभागी एक बिंदू असतो आणि त्या बिंदूतून त्रिकोण विस्तारत जातात. ती एक अनंत गुंतागुंत तयार होते. जसं आकाशात एखादी नवीन गॅलेक्सी तयार होते किंवा मेंदूत न्यूरॉन्स जोडले जातात तसंच ना? हो, खरं तर ती केवळ भूमिती नाहीये. जॉमेट्री इज कॉन्शियसनेस मेड विजिबल. चेतना तिथे साक्षात दृश्यमान होते. जॉमेट्री इज कॉन्शियसनेस मेड विजिबल हे खूपच सुंदर वाक्य आहे. पण मला सांगा, हे सगळं अत्यंत सखोल ज्ञान आपल्या ऋषींनी ग्रंथांमध्ये आणि कथांमध्ये कसं गुंफलं असेल? त्यासाठी त्यांनी ज्ञानाची रचनाच फ्रॅक्टलप्रमाणे केली. वेद कसे रचलेत बघा. वेद, त्यातून मंडल, त्यातून सूक्त, सूक्तामधून मंत्र आणि शेवटी बीज. म्हणजे एक छोटासा बीज मंत्र संपूर्ण देवतेचं स्वरूप प्रकट करू शकतो तर. एका झिप फाईल सारखं. अगदी झिप फाईल सारखंच. आणि कथांचा वापर हा तर त्यांचा मास्टर स्ट्रोक होता. महाभारताचंच उदाहरण घ्या ना. हो, महाभारताचं युद्ध हे केवळ बाह्य जगातील युद्ध नव्हतं. नाही, अजिबात नाही. फ्रॅक्टल दृष्टिकोनातून पाहिलं तर कुरुक्षेत्रावरील युद्ध हे मानवी मनाच्या आतील कुरुक्षेत्राचंही युद्ध आहे. म्हणजे त्यातील पात्रे ही केवळ माणसे नसून ती आपल्या चेतनेचे वेगवेगळे पॅटर्न आहेत. हो, अर्जुन, दुर्योधन, कर्ण ही सगळी आपल्याच मनातील संघर्षाची रूपं आहेत. यावर मला एक अनॉलॉजी आठवते. जसा सूर्याचा पांढरा प्रकाश असतो तो वरवर पाहता एकच दिसतो, पण प्रिझममधनं गेला की त्यात सर्व रंग दिसतात. तसंच या कथा साध्या दिसल्या तरी त्यात मानवी जीवनाचे सर्व रंग दडलेले आहेत. अगदी खरं आहे. म्हणूनच एकच श्लोक सामान्य माणसाला, तत्वज्ञानाला आणि एका योग्याला वेगवेगळा अर्थ देतो. सो व्हॉट डज दिस ऑल मीन? म्हणजे हे सगळं तत्वज्ञान ऐकायला खूप छान वाटतं, पण आजच्या आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात याचा काय उपयोग? हाच तर अत्यंत महत्वाचा भाग आहे. याचा थेट संबंध आपल्या रोजच्या डिसिजन मेकिंगशी आहे, ज्याला आपण फ्रॅक्टल डिसिजन मेकिंग म्हणू शकतो. अच्छा, ते कसं? आधुनिक मानसशास्त्रात म्हणतात ना, हाऊ यू डू वन थिंग इज हाऊ यू डू एव्हरीथिंग. तुम्ही एखादी छोटी गोष्ट कशी करता तशाच तुम्ही सर्व गोष्टी करता. म्हणजे आपण घेतलेले छोटे निर्णय आपल्या संपूर्ण आयुष्याचं ब्लूप्रिंट ठरवतात तर? हो. आता समजा एखाद्याने एखादं छोटं काम भीतीपोटी किंवा आळसामुळे टाळलं. हाच टाळाटाळा करण्याचा पॅटर्न त्याच्या बिझनेसमध्ये आणि नातेसंबंधांमध्येही दिसेल. ज्याला आपण ऋणानुबंध म्हणतो
तिथेही तोच पॅटर्न दिसेल. हो, आणि म्हणूनच भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितलेला कर्मयोग ह्याच्याशी जोडलेला आहे. म्हणजे फळाची अपेक्षा न करता कर्मावर लक्ष का केंद्रित करायचं याचं उत्तर यात आहे. अगदी बरोबर, कारण तुम्ही जे कर्म करता तो तुमचा पॅटर्न आहे आणि मिळणारं फळ हे केवळ त्याचे उशिरा मिळणारे फ्रॅक्टल आउटपुट आहे. क्या बात आहे. म्हणजे जर तुमची कृती धर्मानुसार असेल तर तोच पॅटर्न आपोआप मोठ्या स्तरावर विस्तारित होईल. हो, त्याला वेगळं काही करावंच लागत नाही. खरंच ही चर्चा खूपच प्रगल्भ करणारी होती. या पूर्ण चर्चेचा सारांश जर एका वाक्यात सांगायचा झाला तर मी म्हणेन, आपण आपल्या आयुष्य घडवत नाही हो, तर आपण नकळत एका पॅटर्नची पुनरावृत्ती करत आहोत. हो, आणि तो पॅटर्न ओळखून त्यात बदल करणं हेच आपल्या हातात आहे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच श्रोतेहो, आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला हा एक प्रश्न नक्की विचारा. आज दिवसभरात मी कोणत्या पॅटर्ननुसार वागलो? आणि जर हाच पॅटर्न पुढची 10 वर्षे फ्रॅक्टलप्रमाणे मोठा होत गेला तर माझं आयुष्य कसे असेल? हा विचार करणं म्हणजेच खऱ्या अर्थाने एका सूक्ष्म स्तरावर जाणं आहे. नक्कीच. मंडळी, जर या सखोल चर्चेने तुमच्याही डोक्यातील ज्ञानाचे दरवाजे उघडले असतील तर हा डीप डाईव्ह नक्की लाईक करा. ज्ञानाचा हा पॅटर्न वाढवण्यासाठी तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमच्या आजच्या दिवसातील असा कोणता फ्रॅक्टल पॅटर्न तुम्हाला स्वतःमध्ये जाणवला ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. अगदी. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी एका नव्या विषयासोबत. तोपर्यंत स्वतःमधील या अनंत विश्वाचा शोध घेत रहा.